आपण लेमिस थिअरममध्ये आपण ह्या टाईपचा प्रॉब्लेम बघणार आहोत. आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम बघूया. चेक वेदर ए वायर हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 800 न्यूटन कॅन लिफ्ट 800 न्यूटन इफ इट इज अटॅच्ड ॲज शोन इन फिगर. तर आपल्याला ते काय म्हणतात की ही 800 न्यूटनचं जे वेट आहे ते वेट काय केलेलं आहे तर वायरनं होल्ड करून ठेवलेलं. ही एक वायर आणि ही एक वायर आहे. तर त्या दोन वायरी 800 न्यूटनचं जे वेट आहे ते होल्ड करू शकतात का. याचा अर्थ काय, 800पेक्षा जर जास्त व्हॅल्यू आली टेन्शनची, इथं एक टेन्शन तयार होईल आणि इथं एक टेन्शन तयार होईल. तर हे दोन टेन्शन जे आहेत तर त्यामध्ये ज्याची व्हॅल्यू 800पेक्षा ग्रेटर येईल तर असं टेन्शन असलेली वायर 800चं लोड आहे तो लिफ्ट करू शकणार नाही. तर आपल्याला चेक करायचं या दोन्हीमध्ये कोणती वायर हा लोड सस्टेन करू शकते. मग यासाठी आपण काय करणार, पुढे ही डायग्रामला फ्री बॉडी डायग्राम काढण्यासाठी चेंजेस करणार. तर कशा प्रकारे चेंजेस करायचे, तर इथं एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. तर आपल्याला काय मिळतील, सगळे अँगल हे 90-90मध्ये मिळतील. त्याचबरोबर हे उभे आणि आडवे अँगल काय मिळतील, 180मध्ये मिळतील. आता बघा 50 व्हर्टिकल बरोबर आहे, म्हणजेच व्हर्टिकल बरोबर आपल्याला इकडे 50 मिळेल. तर हे अँगल कसे असतात त्या कसे मिळतात ह्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आहे लेमिस थिअरमच्या ह्याच्यामध्ये, प्लेलिस्टमध्ये एकदा तुम्ही चेक करा. आता 50 तुम्हाला हा अँगल मिळालेला आहे. 15 डिग्री अगोदरच आहे दिलेला आहे त्यांनी. आता या दोन अँगलचा यूज करून आपल्याला बाकीचे अँगल फाइंड आउट करायचे. मग कोणते, T2 आणि W मधला अँगल, T1 आणि W मधला अँगल आणि T1 आणि T2 मधला अँगल. तर आपल्याला हे तीन अँगल फाइंड आउट करायचे. आता बघा मी ते एक व्हर्टिकल लाईन मारली. आपल्याकडं हा 50चा अँगल आहे ह्या T1 बरोबरचा. तर मी ह्या 180मधनं ह्या 180मधून जर हा अँगल मायनस केला तर काय मिळेल आपल्याला, तर हा अँगल मिळेल 180 - 50. हा अँगल आपल्याला इथं मिळेल. पुन्हा एकदा सांगतो, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. इथं ऑलरेडी 50 हा अँगल आहे कोणाबरोबर, T1 बरोबर. तर हा अँगल आहे तो काय 180, म्हणजेच हा इकडचा अँगल काय झाला 180. आता 180मधनं हा जो 50 आहे तो वजा केला तर आपल्याला काय मिळेल, हा अँगल मिळेल. तो इथं दिलेला आहे 180 - 50. सेम इथं 90 डिग्री अँगल आहे आणि हा 15 डिग्री अँगल आहे. आपल्याला T2 आणि W मधला अँगल फाइंड आउट करायचा. तर काय करावं लागेल, हा जो 90 आहे ह्याच्यामध्ये हा जो 15 अँगल आहे तो ॲड करावा लागेल. तर बीटाची व्हॅल्यू काय आली, 90 + 15 = 105. आता नेक्स्ट आहे T1 आणि T2 ह्याच्यामधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर इथे आपण कन्सिडर करतो आहे कंप्लीट लाईन जे आहे ते 180. एक मिनिट, हा जो अँगल आहे हा 90. आता ह्या 90 अँगलमध्ये आपण हा जर 50 अँगल ॲड केला तर आपल्याला काय मिळेल, तर हा अँगल मिळेल. आता आपल्याला काय पाहिजे, तर T1 आणि T2 म्हणजे हा जो अँगल आहे तो वजा केला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, हा अँगल 90, ह्या 90मध्ये मी हा अँगल ॲड केला 50, तर आपल्याला काय मिळेल, हा अँगल मिळेल. आता ह्या अँगलमध्ये आपण हा अँगल वजा केला तर आपल्याला काय मिळेल, तर हा अँगल मिळेल. म्हणजे हा 15 डिग्री जो आहे तो मायनस केला तर आपल्याला हा अँगल मिळेल. त्यामुळे ते इक्वेशन तयार काय झालं, अल्फा = 90 + 50 - 15 म्हणजेच 125. तर आपण इथं सगळे अँगल फाइंड आउट केले. ह्याच्यावरनं फ्री बॉडी डायग्राम इथं ड्रॉ करायची. T2, T1 आणि W आणि ह्याच्यामध्ये असलेले हे सगळे अँगल. आता आपल्याला सगळे अल्फा, बीटा, गॅमा, W ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इथं मिळत आहेत. आता याच्यावरनं लेमिस इक्वेशन मिळवायचं आहे. कसं फाइंड आउट करणार, W
अपॉन डब्ल्यूचा अपोजिट अँगल कोण आहे तर अल्फा आहे, तर डब्ल्यू अपॉन साईन अल्फा. टी वनचा अपोजिट अँगल कोण आहे बीटा आहे, म्हणून साईन बीटा. टी टू अपॉन साईन गॅमा. आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज फ्री बॉडी डायग्राममधल्या सगळ्या व्हॅल्यूज इथं पुट करायच्यात. आता सगळ्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर काय मिळेल तर 800 इंटू साईन डिवायडेड बाय साईन 125 T1 अपॉन साईन 105 T2 अपॉन साईन 130. आपल्याला फाइंड आउट करायचं टेन्शन, म्हणजे पहिलं इक्वेशन बरोबर दुसरं, पहिलं इक्वेशन बरोबर तिसरं इक्वेशन घ्यायचं आणि सॉल्व करायचं आहे. टू फाइंड T1 काय करावं लागेल तर हे पहिले दोन इक्वेशन घ्यावे लागतील. 800 अपॉन साईन 125 इज इक्वल टू T1 अपॉन साईन 105. इथं T1 आहे तो माहीत नाही, अननोन आहे, तर आपण साईन 105 लेफ्ट साईडला घेतला. लेफ्ट साईडला घेतल्यावर काय मिळेल आपल्याला 800 डिवायडेड बाय 125 इंटू साईन 105. इंटू का झाली तर साईन 105 काय डिवायडेड बाय ह्या साईडला घेतल्यावर काय होतील मल्टिप्लाय, तर आपल्याला इथं मल्टिप्लाय झालेले दिसत आहेत. कॅल्क्युलेटरवर हे टाका, तुम्हाला ॲन्सर मिळेल T1 इज इक्वल टू 943.34. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं होतं की 800 हे लिफ्ट करू शकतं आहे का नाही. मग सुरुवातीला सांगितलं आहे 800पेक्षा जर फोर्स किंवा टेन्शन जास्त आलं तर वायर काय करू शकते, हा लोड लिफ्ट करू शकत नाही. तर आपल्याला बघायचं आहे 800पेक्षा हा काय मोठा आहे, त्यामुळे आपण इथं लिहिलं आहे दिस वायर कॅन नॉट लिफ्ट द लोड. का लिफ्ट करू शकत नाही तर 800पेक्षा टेन्शन जास्त आहे, त्यामुळे वायर तुटेल. टू फाइंड T2 फाइंड आउट करायला काय करायचं आहे पहिलं आणि तिसरं इक्वेशन घ्यायचं. 800 अपॉन साईन 125 इज इक्वल टू T2 अपॉन साईन 130. इथं T2 फक्त आपल्याला माहीत नाही, बाकी सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत. साईन 130 ह्या साईडला घेतल्यावर काय मिळेल इंटू होते, म्हणजे मल्टिप्लाय होतील, म्हणजेच गुणिले होतील. 800 अपॉन साईन 125 इंटू साईन 130, तर आपल्याला T2 मिळेल 748. कॅल्क्युलेटरवर कसं टाकायचं 800 भागिले साईन 125 गुणिले साईन 130, तर तुम्हाला T2चा आन्सर मिळेल 748.13. आता चेक करा, आपल्याला ही कंडिशन सांगितलेली लिफ्ट करू शकते का नाही वायर्स, तर काय 800पेक्षा 748.13 हा छोटा आहे, लेस दॅन आहे. याचा अर्थ काय की जी काय वायर आहे ती लोड काय करू शकते लिफ्ट करू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी T2 टेन्शन येतं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी T2 आपण बोललो आहे, तर ही वायर काय करू शकते लोड सस्टेन करू शकते, पण ही वायर लोड सस्टेन करणार नाही.